सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची 14वी फेरी पूर्ण झाली। शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे 14व्या फेरी अखेर तब्बल 7143 मतांनी आघाडीवर आहेत। एकूण 14 फेऱ्या पूर्ण झाल्यात। या 14व्या फेरी अखेर डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तब्बल 7143 मतांनी आघाडीवर आहेत। शिवसेना शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक सावंगे पाटील यांच्यावर मात करत बाबासाहेब देशमुख यांनी 14व्या फेरी अखेर 7143 मतांची आघाडी घेतली आहे। आतापर्यंत झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये बाबासाहेब देशमुख यांनी सातत्याने आघाडी घेत या मतमोजणीच्या निकालावर आपली जादू कायम ठेवली आहे। सांगोला तहसील परिसरामध्ये मतमोजणीच्या निमित्ताने तालुक्यातील हजारो शेकाप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। 12व्या फेरीचा निकाल हाती आला त्यावेळी बाबासाहेब देशमुख आघाडीवर होते। 13व्या फेरी ते आघाडीवर होते। आता 14व्या फेरीचा निकाल हाती आला आहे। या 14व्या फेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तब्बल 7143 मतांनी आघाडीवर आहेत। आणखी बऱ्याचशा फेऱ्या बाकी आहेत, मात्र आतापर्यंत झालेल्या सर्व फेऱ्यांच्या मतमोजणीमध्ये बाबासाहेब देशमुख हे आघाडीवर आहेत। आता नुकताच 14व्या फेरीचा निकाल हाती आला आहे। या 14व्या फेरीमध्ये बाबासाहेब देशमुख हे 7143 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। आता 15व्या फेरीची मतमोजणी सुरू आहे। या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।